कालच महाराष्ट्र शासनाने अल्पसंख्याक विभागात कार्यरत असणाऱ्या वक्फ बोर्डाला एक 10 कोटी रुपयाचा निधी दिला। त्याचा उद्देश वक्फ बोर्डाचं बळकटीकरण हा आहे। बळकटीकरण याचा अर्थ असा आहे की वक्फ बोर्डाचं एकच कार्यालय ते औरंगाबाद इथं आहे, त्यामुळे राज्यातल्या संबंधित सगळ्या अल्पसंख्याक लोकांना त्या ठिकाणी जावं लागतं। म्हणून ते आता त्याचं विभाजन करून प्रत्येक जिल्ह्यात त्याची व्यवस्था करण्याचं धोरण पक्क केलेलं आहे शासनानं, आणि त्यासाठी काही निधीची तरतूद करणं आवश्यक आहे। म्हणून काल त्या ठिकाणी 10 कोटी रुपये देऊ केलेत। आता या 10 कोटी रुपये बळकटीकरणासाठी दिले याचा विपर्यास करण्याचा प्रयत्न काल मी काही प्रसार माध्यमातून बघितला। केतकी चितळे नावाच्या एका व्यक्तीनं याबद्दल थोडंसं वेगळ्या पद्धतीनं भूमिका मांडली आणि वेगळ्या पद्धतीनं काही विचार आणि आपली विकृती दाखवण्याचा प्रयत्न त्यातून केलेला आहे। खरं तर त्यांच्या बोलण्यातनं असं आलं की परवाच्या लोकसभा निवडणुकीत अल्पसंख्याक समाजाने किंवा मुस्लिम समाजाने विशेषतः महायुतीच्या विरोधात मतदान केले, असं असताना त्यांनाच 10 कोटी रुपये देऊन त्यांचं बळकटीकरण करण्याची काय आवश्यकता आहे असा फुकटचा सल्ला देण्याचं काम त्यांनी केलं। पण माझं म्हणणं आहे, मी राज्य अल्पसंख्याक विभागाचा प्रमुख म्हणून या ठिकाणी शासन आणि अल्पसंख्याक विभाग यांचा एक महत्त्वाचा दुवा म्हणून काम करतोय। त्यामुळे या विषयावर मला क्लिअरिफिकेशन देणं, खुलासा देणं हे अत्यावश्यक आहे असं मला वाटतंय। शासन हे काम करत असताना कुठलंही दुजाभाव ठेवून काम करत नाही आमचं महायुतीचं शासन। तिन्ही पक्ष अत्यंत चांगल्या पद्धतीने सर्वांना बरोबर घेऊन सर्वांना सामावून घेऊन काम करण्याची या ठिकाणी कार्यपद्धती अवलंबलेली आहे, आणि त्यातलाच हा भाग आहे। कुणी आम्हाला मतं दिली कुणी नाही दिली हा द्वेष बाळगून आणि ही द्वेषभावना बाळगून त्या ठिकाणी काम केले जात नाही, हे ह्यातून स्पष्ट होत आहे। त्यामुळे सगळे जेवढे घटक आहेत समाजातले, मग दलित असतील, अल्पसंख्याक असतील, इतर काही घटक असतील, त्या सर्वांना बरोबर घेऊन जाऊन सर्वांनाच या शासनाच्या मार्फत फायदा देण्याचं काम हे महाराष्ट्र शासन म्हणजे महायुतीचं शासन हे कुठलीही द्वेषभावना बाळगून करत नाही, हे त्यातून स्पष्ट आहे, अधोरेखित केलेलं आहे। मग त्याला जोडून काही जातीवाचक विषय त्यांनी मांडले की त्या ठिकाणी सनातन तुम्ही हे करणार आहे का, हिंदुत्ववाद्यांना हे करणार आहे का। हिंदू मुस्लिम हा काही विषय शासनाच्या दरबारी नाही आहे। शासनाला सर्व सारखे आहेत, सर्व बरोबर आहेत, सर्व धर्म समभाव, आणि ह्या भावनेतूनच शासन काम करत आहे। सर्व घटकांना मदत करण्याचं काम शासन करत आहे। मग असं असताना ही द्वेषभावना भडकवण्याचं काम किंवा हिंदू मुस्लिमांच्यात पुन्हा द्वेष निर्माण करण्याचं काम अशा व्यक्तीकडून होत असतंय। ह्यांची मानसिक विकृती ही लक्षात घेण्यासारखी आहे, आणि म्हणून संबंधित विभागाने ह्याची दखल घेऊन ह्यांच्यावर कारवाई करावी। आणि यापुढं अशा व्यक्तींना, अशा लोकांना माझा इशारा आहे की अल्पसंख्याकांना डिवचायचं काम तुम्ही करू नका, ते तुम्हाला महागात पडेल, ते तुम्हाला सोसणार नाही नंतरच्या काळात। ज्यावेळेस अल्पसंख्याक समाज पेटून उठेल आणि अल्पसंख्याक समाज जाब विचारायसाठी म्हणून रस्त्यावर येईल, त्यावेळेला जे काय होईल ते सोसण्याची तुमची क्षमता नाही आहे। त्यामुळे कृपा करून आपला इलाज स्वतःचा मानसिक रोग्यांच्याकडनं असल्यामुळं आपण त्या ठिकाणी मानसोपचार तज्ज्ञांच्याकडनं आपला उपचार करून घ्यावा आणि आपल्या पद्धतीने आपण जीवन जगावं, हा माझा एक साधा सुद्धा सल्ला आहे। याचा अर्थ असा आहे की जे औरंगाबादला फक्त एकच कार्यालय आहे, ते सर्व जिल्ह्यात त्या ठिकाणी आस्थापना सुरू करण्याचं धोरण निश्चित आहे। मग आता आस्थापना सुरू करत असताना त्या ठिकाणी त्या कार्यालयात काही फर्निचर लागणार किंवा काही चीज वस्तू लागणार किंवा कार्यालयीन कामकाजासाठी काही कॉम्प्युटर्स हे ते लागणार, यासाठी काही निधीची आवश्यकता आहे। म्हणून पहिल्या टप्प्यात हा एक 10 कोटीचा निधी या ठिकाणी शासनानं देऊ केलेला आहे वक्फ बोर्डासाठी म्हणून। यात वावगं असं काहीच केलेलं नाही आहे शासनानं, फार चांगल्या पद्धतीनं काम चालू आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी जो विषय बोललेला आहे की गेल्या निवडणुकीत ह्यांनी अमुकला मतदान केलंय तरी तुम्ही त्यांना मदत करता का, त्यांचं बळकटीकरण करायला निघाला का, हा जो काही विषय आहे हा चुकीचा विषय आहे। शासन काम करत असताना, बेनिफिट देत असताना, शासकीय फायदा देत असताना किंवा सामावून घेत असताना सर्वांनाच सामावून घेत आहे। त्यासाठी कुणी मतं दिली नाही दिली ही द्वेषभावना बाळगून त्या ठिकाणी शासन काम करत नाही, हे स्पष्ट आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।